श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ आहे तो अंगारक संकष्टी चतुर्थी होती त्या दिवशी मी मोदक बनवलेले होते. छोटे छोटेच मोदक बनवले आणि सगळे मोदक मी घेतलेले आहेत. आता देवाला नैवेद्य आधी दाखवून घेते आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार आहे. आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे, ज्या दिवशी सगळे देवांचे कवर वगैरे मी देवांच्या गाद्यांचे कवर वगैरे मी सगळे धुवायला काढले. हे गाद्यांना जे कवर आहेत ते स्वतः मी शिवलेले आहेत. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळचे वाजले असतील 9, 9:30 वाजले असतील आणि जेवण वगैरे झालेले आहेत. आमची सगळं झालं. भांडी थोडीशी आहेत, 1-2 ताट आहेत, ते आता घासणार आहे. आणि यांची नाईट शिफ्ट आहे, आता जाणार आहे ते कामाला. आणि थंडी, भयंकर थंडी पडलेली आहे बघा आमच्या इकडं. तर तुमच्याकडे पण आहे का ते नक्की सांगा, कारण आता ही येते ती इसाळी अमावस्या म्हणतात. आमच्याकडं असं म्हटलं जातं, इसाळी आणि थंड पिसाळी, म्हणजे खूप थंडी पडते या अमावस्येला. त्यामुळं आता अमावस्या होईपर्यंत अशीच थंडी असणार आहे. आणि मी तुम्हाला म्हटलेलं बघा, वॅक्सचे दिवे थोडे शिल्लक राहिलेले, तर काय करायचं, सगळे आता मी काढले, ते सगळं काढलं ते आणि त्याचं मेन वितळून घेतलं आणि हे केलं. 4 दिवे झाले त्याचे तयार. मग आपल्याला देवासमोर वगैरे लावता येतात. कसं होतं बघा, थोडंसं राहिलं की आपण काय करतो, फेकून देतो. तर फेकून द्यायचं नाही, तसंच ठेवायचं. मी एका वाटेत घालून ठेवलेले ते सगळे दिवे. कुठले होते, दिवाळीचे होते. दिवाळीच्या वेळी ज्यावेळी आपण डीमार्टमधून आणलेले ते दिवे होते, ते सगळे ठेवले साठवून आणि आत्ता त्याचा उपयोग केलेला आहे. तर ते आपण रोजची पूजा झाल्यावर लावायला येतं म्हटलं मंदिरासमोर, ते म्हणून मग तयार केले. टाकून देण्यापेक्षा 4 दिवे त्यामध्ये तयार झाले. आणि मोठे दिवे घेतलेले आहेत मी मातीचे. तुम्ही हे त्यात घातला तरी चालतं, पण मी ते काढताना थोडे फाटलेले होते ते वॅक्सचे दिवे, त्यामुळे ते काय वापर नाही. मी मातीचे दिवे होते, ते लावायला पण बरं पडतं म्हणून तेच वापरले. मी आता यामध्ये साध्या वाती घातलेल्या. तुम्ही फुलवाती जरी घातला तरीसुद्धा चालतं, म्हणजे त्या पण व्यवस्थित जळतात बघा, फुलवातीसुद्धा. मी काय केलेलं आहे, साधी वात जी असते आपली ती घातलेली आहे. चला, जेवण सगळ्यांचे झाले असतील. आणि थंडीमुळे खरोखर सकाळी तर अक्षरशः लवकर उठू वाटत नाही, कारण मला तर सांधेवाईचा त्रास आहे. त्यामुळे मी तर शक्यतो लवकर उठतच नाही. उठलं की हाताची बोटं वगैरे सगळी सुजून बसतात आणि अशा कळा घालतात बोटातनं वगैरे. त्यामुळे मी सकाळी लवकर शक्यतो उठायला बघतच नाही. लवकर म्हणजे तरी आधी कसं 5, 5:30ला उठायचं, पण आता नाही उठत. 7 वाजताच उठते मी. 6:30, पावणे 7, 7 या वेळेत उठते. काय नसतं बघा, आपल्या आवरण्यावर असतं. लवकर उठला तरी तीच वेळ येते आणि वेळानं उठला तरी तीच वेळ येते. उलट मला तर वाटतं, वेळानं उठले की आपण काय करतो, वेळ झालाय म्हणून पटपट कामं आवरतो. आणि लवकर उठले कसं होतं, म्हणजे आपण आता लवकर उठले, आवरतील कामं म्हणून आपण शिस्तात, म्हणजे एकदम स्लोमध्येच ही कामं करत असतो. त्यामुळं उलट लवकर उठल्यावर जास्त वेळ लागतो कामांना. आणि वेळानं उठलं की पटापटा कामं होतात. वेळ झालेला आहे, वेळानं उठलेला आहे, आपण आवरूया असं करून आपण आवरतो. आणि एकसारखे जर तुम्ही सकाळी कामं केला न थांबता, तर काय मग तुमचं म्हणजे लवकर कामं आवरतात. आणि मग थांबत जर कामं केला तर मग अवघड होतं. डबा असला की पटनं कामं होतात बघा. सकाळी डबा नसला कसं होतं, 7:30, 8पर्यंत डबा होतो. स्वयंपाक झाला की मग टेन्शनच नाही. स्वयंपाक झाला की देवपूजा झाली की मग कपडे, फरशी आणि भांडी, त्याला काही वेळ लागत नाही. खरं मेन सकाळी स्वयंपाक झालेला खूप बरा असतो. चला, वॅक्सचे दिवे मी दाखवते कसे केले, काय केले. आणि लगेच ते दिवे म्हणजे असे सोकतात पण बघा, म्हणजे जास्त वेळ घेत नाहीत, लगेच ते दिवे तयार होतात. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते सुद्धा कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि आता येत आहे संक्रांतीची पण तयारी सगळ्यांची चालू असणार आहे. ज्यांची नवीन लग्न वगैरे झालेले त्यांची पहिली संक्रांत, त्यामुळं हलव्याचे दागिने वगैरे घ्यायचे, काळी साडी घ्यायची, म्हणजे असं चालू असणार आहे नवीन लग्न झालेल्यांचं. आणि लहान मुलं असतील तर त्यांचं पण बोरनान वगैरे करतात. आता आमचं ज्यावेळी लग्न झालेलं त्यावेळी असलं काही नव्हतं. आत्ताच म्हणजे ही आम्हाला वाटते 5-6 वर्षात जास्त ती
प्रथा आलेल्या. आधी काय एवढं जास्त नव्हतं, ते हलव्याचे दागिने वगैरे घालायचे, फोटोशूट वगैरे असलं काय नव्हतं त्यावेळी. आता खरं मज्जाच मज्जा आहे. ज्या नवीन लग्न झालेल्या मुलं आहेत त्यांची सगळी हाऊसमौस खूप छान होते. आमच्या लग्नात नाही कुठे 1-2 फोटो काढले की झालं. फोटो तेवढेच होते, बाकी काही नव्हतं. मोबाईलसुद्धा अँड्रॉइडचा त्यावेळी काही नव्हता, त्यामुळे एवढं काय म्हणजे वय. आता मोबाईल आल्यापासून भरपूर म्हणजे हाऊस सगळ्यांची होते. आणि एडिटिंग पण सगळ्यांना आता बऱ्यापैकी सगळं जमतं मोबाईल असल्यामुळे. चला, व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा. कारण कसं होतं, व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं आणि कमेंट करणं विसरून जातं, तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावं. एवढे वॅक्सचे दिवे माझे शिल्लक राहिलेले होते, थोडे थोडे असे शिल्लक राहिलेले. तर सगळ्या आधी मी काय केले, तर जे वॅक्स होतं त्यातलं ते सगळं एका डब्यामध्ये स्टीलच्या काढून घेतलं. थोडं 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 जे शिल्लक राहिलेलं ते हाताने निघलं, पण जे जास्त होतं ते चमच्याच्या सहाय्याने काढावं लागलं. आणि एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी अगदी उकळून द्यायचं आणि उकळलेल्या पाण्यामध्ये तो डबा ठेवायचा. आणि पाणी उकळल्यावर गॅसची जी फ्लेम असते ती एकदम मंद करायची. म्हणजे मंद गॅसवर जेवढी त्या डब्याला ऊब लागेल तेवढं आपलं ते जे वॅक्स आहे किंवा मेण आहे ते वितळणार. ते वितळत आहे. थोडं थोडं मी आधीमध्ये त्याला चमच्याने असं हलवून घेत आहे. ते तिकडं वितळतं तोपर्यंत मी इकडं पंत्या एका डब्यामध्ये भरून ठेवलेल्या होत्या. तर त्या 3-4 पंत्या मी काढून घेतलेल्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही 5 ते 10 मिनटामध्ये सगळं मेण वितळलेलं आहे. आणि मी पंत्यांमध्ये साध्या वाती घातलेल्या आहेत कापसाच्या. तुम्ही इथं फुलवाती घातला किंवा हार बनवण्यासाठी जो दोरा आहे तो बघा, तो जरी घातला तरीसुद्धा चालतं. आता मी इथं थोडेसे कलरचे दिवे बनवण्याचा प्रयत्न करत आहे. बघूया किती सक्सेस होतं. कुंकवाचा तर काय होईल, पण हळद थोडीशी अशी म्हणजे एकदमच अशी वल्ली वल्ली आहे, त्यामुळं हळदीचं होतं की नाही काय माहीत. तुम्ही इथं चहाचे जे प्लॅस्टिकचे कप मिळतात बघा, ते वापरला तरीसुद्धा चालेल. किंवा एकच मोठा दिवा म्हणजे काचेचा जो ग्लास असतो आपला, तो ग्लास जरी घेऊन त्यामध्ये सगळं हे वॅक्स मेन जे वितळलेलं आहे ते सगळं एकात टाकून एकच दिवा बनवला तरीसुद्धा चालेल. पण एवढा मोठा दिवा नको होता मला, असे छोटे छोटेच बनवले मी. कारण रोज एक पंती जरी लावली तरीसुद्धा चालते, मग त्या हिशोबानेच मी बनवलेले आहेत. आणि कुंकवाचा दिवा तर सक्सेस झालेला आहे, पण हळदीचा कलर थोडा आलेला नाही आहे. कारण हळद थोडी लवकर मिक्स होत नाही, त्यामध्ये मी गुलाल घालायला पाहिजे होता. तरीसुद्धा आपले 4 दिवे तयार झाले. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ आपल्याला हे पहा, जे दिवे आहेत ते बनवले आपण. आणि लगेच घट्ट होतात बघा. आता मी करून 10 मिनटं झालेले आहेत, पण बघू शकता तुम्ही कसे दिवे तयार झालेले आहेत. अजून थोड्या वेळानं पूर्ण घट्ट होतात ते. 4 दिवे बनवले मी. आता मी ही वात साधी घातलेली आहे. तुम्ही इथं फुलवात जरी घातला तरीसुद्धा चालतं. आणि मी एकात हळद घातलेली आहे, याच्यात कुंकू घातलेलं आहे आणि याच्यात हळद घातलेली आहे. पण हळद थोडी घट्ट वर खालीच बसलेली आहे, ती मिक्स झाली नाही व्यवस्थित. ह्या दोन्हीचा कलर जरा थोडासा बदलणार आहे. असे मी वॅक्सचे दिवे तयार केलेले आहेत. हे पण वापरलं असतं चाललं असतं, पण हे बघू शकता तुम्ही खराब झालेले, फाटले वगैरे ते असं सगळे फुटले वगैरे, त्यामुळं नाही वापरता. नाही तर ह्यात सुद्धा परत ओतलं तरी चालतं. यामध्ये अशा रिंग येतात, यामध्ये वात घालून हे करायचं असतं. व्यवस्थित असं तरंगतं ते. हे पहा, पण हे खराब झाल्यामुळे मी टाकून देणार आहे ते. हे पहा पूर्ण घट्ट झाले. आता 10 ते 15 मिनिटात सगळं घट्ट झालं ते. हे बघा, अशा पद्धतीने दिवा आपला तयार झालेला आहे. खाली दिव्याचा आकार आला बघा त्याला. केवढ्यात 10 ते 15 मिनिटात घट्ट झालं ते एकदम. असे सगळे दिवे झालेले आहेत जवळजवळ.
लावून दाखवते मी. दिव्यात मी हळद घातलेली ती खाली तशीच राहिल्या, ती वरतीपर्यंत आलीच नाही. ह्या पंतीत मी हळद घातलेली खाली आणि आता कुंकू घातलंय. हे पहा, लावलेला आहे मी दिवा. खूप छान पद्धतीने प्रज्वलित होतात हे दिवे. हा पण निघालाय. याच्यात बरोबर मध्ये तुम्ही फुलवादा घातला तरी सुद्धा चालतंय. पण असे पण दिवे हे छान लागतात. तुपाचे दिवे पण आपल्याला असे बनवता येतात बघा.